आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। भारताने चीनच्या अर्थकारणावर मोठा घाव घातलाय। टिकटॉक, यूसी ब्राउझरसह तब्बल 59 चीनी ॲप्स भारत सरकारनं बॅन केलेत। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। सीमेवर चीनच्या मुजोरीला भारत सरकारनं अतिशय चाणाक्षपणे उत्तर दिलेलं आहे। या चीनी कंपन्या भारतातून या ॲपद्वारे हजारो कोटी कमावत होत्या आणि हेच पाहता आता भारत सरकारनं कडक पावलं उचलली आहेत आणि या कंपन्यांना सीमेबाहेर हाकललेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आज आपण पाहतोय। आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। भारताने चीनच्या अर्थकारणावर मोठा घाव घातलाय। या विषयावर अधिक माहिती आपण घेऊयात। शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत आहेत। सर, 59 चीनी ॲप्सवर भारत सरकारनं बॅन घातलेला आहे, काय अधिक माहिती द्याल? अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचा हा निर्णय आहे। याच्यामुळे आपण चीनला अत्यंत कडक अशा स्वरूपाचा एक मेसेज दिलेला आहे, संदेश दिलेला आहे। याच्यातनं केवळ चीनचा आर्थिक तोटा होणार नाही, तर हा जो निर्णय घेतला गेलाय हा प्रामुख्याने राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणासाठी घेतला गेलेला आहे। आपण लक्षात घेतलं पाहिजे आहे की आजच्या घडीला भारतामध्ये साधारणतः 40 कोटींपेक्षा जास्त स्मार्टफोन युजर्स आहेत, म्हणजे स्मार्टफोन्स आहेत, आणि त्यापैकी 30 कोटींपेक्षा जास्त स्मार्टफोनमध्ये चायनीज ऍप्लिकेशन्स आहेत। आणि या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून चीन भारतीयांची सगळी व्यक्तिगत माहिती जी आहे ती घेत असतो, ती गॅदर करत असतो, गोळा करत असतो, आणि या माहितीचा वापर चीनचं लष्कर हे भारताच्या विरुद्ध करत असतं। चीनच्या लष्कराची जी गुप्तहेर संघटना आहे ती पूर्णपणे या माहितीचा गैरवापर करत असती आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा कारण आपण हे दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण हे 59 ॲप जे आहेत ते आपण ब्लॉक केलेले आहेत। आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की चीनच्या विरुद्ध भारतीयांच्या मनामध्ये कमालीचा राग आहे, असंतोष आहे। मग तो कोरोनाचा प्रश्न असेल किंवा मग सीमेवरचा गलवान नंतरचा संघर्ष असेल, आणि त्यामुळे चीनी वस्तूंवरती बहिष्कार टाकण्याची स्वयंस्फूर्त मागणी भारतीयांकडनं होत होती। परंतु सरकारकडनं या संदर्भामध्ये हा पहिल्यांदा एक अत्यंत मोठा अधिकृत पातळीवरती घेतला गेलेला निर्णय असल्यामुळे याच्यातनं चीनला कडक मेसेज जाणार आहे। याचं एक प्रतिकात्मक महत्व आहे। यामुळे चीनचं जरी फारसं आर्थिक नुकसान होणार नसलं तरी चीनची भारताची मानसिकता ही चीनच्या विरोधात गेलेली आहे, हा मेसेज हा चीनला याच्यामधनं जाणार आहे। याच्या पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या भारताने पण आता लवकरच घेतल्या पाहिजेत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की 5G चं टेस्टिंग करणारी हुआई कंपनी आहे, तिला आपण अलाउड केलं 5Gच्या टेस्टिंगला, तिला आपण पुन्हा एकदा हद्दपार करणं हे गरजेचं आहे। मला वाटतं सरकार त्याच्या दृष्टीने नक्कीच पुढचं पाऊल उचलेल। बिलकुल, नक्कीच सर। आणि महत्त्वाचं म्हणजे भारत सरकारने हा जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचा परिणाम हा चीनच्या अर्थव्यवस्थेवर खरंच होईल का? अर्थव्यवस्था आहे एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे, म्हणजे ही निर्यातीवरती विसंबून असलेली आहे। जोपर्यंत चीन निर्यात करणार नाही तोपर्यंत त्यांचा आर्थिक विकास होणार नाही। त्यामुळे आपण असं पाहतो की आता चीनच्या विषयी ज्या पद्धतीचा संशय हा जगातल्या अनेक देशांमध्ये निर्माण झालेला आहे, चीनच्या आक्रमकतेला बघून चीनने कोणती पारदर्शकता कोरोनाच्या बाबतीत दाखवलेली नसल्यामुळे, त्यामुळे अनेक देशांनी चीनच्या आयातीवरती चीनकडनं आपण ती जे आयात करतो त्याच्यावरती निर्बंध आणलेले होते, आणि त्यामुळे चीनला याचा जबरदस्त आर्थिक फटका नक्कीच बसणार आहे। आपण आता चीनला अशा ठिकाणी मारलं पाहिजे ज्या ठिकाणी चीनला मोठा घाव लागेल, आणि भारताने तेच केलेलं आहे। लष्करी दृष्ट्या तर आपण चीनला सामना करण्यासाठी सक्षम आहोत, परंतु आर्थिक दृष्ट्या देखील भारताने अशा प्रकारचा निर्णय घेणं हे महत्वाचं आहे। कोरोनामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला झटका बसलेला आहे, आणि अशा प्रसंगी भारतातली जी 78 अब्ज डॉलर्सची जी मोठी मार्केट आहे, बाजारपेठ आहे, ज्यामध्ये एवढ्या वस्तू या चीनच्या विकल्या जातात, तर याच्यावरती जेव्हा निर्बंध येतील तेव्हा चीनला याची झळ नक्कीच पोहोचणार आहे। याचं प्रतिकात्मक महत्व आहे आणि ऑफिशियली आपण हा संदेश चीनला दिलेला आहे। बरोबर सर, आता चीन नेमकं काय पाऊल उचलू शकतो यामध्ये? आता चीन निश्चितपणे, कारण चीनची याच्यामधली जी अधिकृत प्रतिक्रिया नक्कीच ग्लोबल टाइम जे चीनचं जे सरकारी वृत्तवाहिनी आहे त्याच्यातनं याच्यावरती टीका नक्कीच केली जाईल। यामागे चीन भारतावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करेल, जी चीनची एक प्रकारची काम करण्याची त्यांच्या परराष्ट्र धोरणाचं एक पद्धत आहे, जे त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध वापरलं होतं, आता नुकतंच इंग्लंडच्या विरुद्ध वापरलेलं आहे। तसंच त्यांनी भारताच्या विरुद्ध देखील हे दबाव तंत्र चीन वापरण्याचा प्रयत्न करणार आहे। परंतु याच्यानंतर चीन भारताच्या ह्या निर्णयाला विश्व आरोग्य संघटनेमध्ये देखील विश्व व्यापार संघटनेमध्ये देखील चॅलेंज करू शकतो, परंतु आपण या बाबतीमध्ये सक्षम आहोत, कारण
नुकतंच अमेरिका देखील अशा स्वरूपाचा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने देखील सांगितलं आहे की चीनी मोबाईल कंपन्या ज्या आहेत या लोकांची माहिती गॅदर करून लष्कराला पुरवतात, त्यामुळे आपण सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेतलेला असल्यामुळे विश्व व्यापार संघटनेमध्ये देखील हा लढा आपण नक्कीच जिंकू. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. भारतानं चीनच्या अर्थकारणावर मोठा घाव घातलेला आहे. टिकटॉक, यूसी ब्राउझरसह तब्बल 59 चीनी ॲप्स भारत सरकारनं बॅन केलेत आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपण विशाल सवणे हे आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाऊयात. विशाल, काय अधिक माहिती मिळते? प्रत्येक आघाड्यावरती चीनला नमवताना आपल्याला दिसून येतोय आणि त्याचंच एक पाऊल जे आपण पाहतोय की मोबाईल्समध्ये जे आपले ॲप जे आहेत, चीनी ॲपची जी घुसखोरी होती प्रत्येक मोबाईलमध्ये ती रोखताना आपल्याला भारत दिसून येतोय. आपल्या हातामध्ये जी यादी आहे ही त्या 59 चीनी ॲपची यादी आहे. ते चीनी ॲप जे आहेत ते भारताने बॅन केलेले आहेत. यामध्ये महत्त्वाचं टिकटॉक जे आहे ते जवळपास प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये आजकाल दिसून येते, ते देखील बॅन करण्यात आलेले आहे. पबजी सारखा ॲप जे आहे ते देखील बॅन केलेले आहे. शेअर इट अशा स्वरूपाची जी यादी आहे 59 ॲप जे आहेत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ती सर्वच्या सर्व बॅन केलेले आहेत. हे जे भारत सरकारने जे पाऊल उचललेलं आहे, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69A नुसार हे पाऊल उचललेलं आहे. कारण देखील असं सांगण्यात येत आहे की या ॲपच्या माध्यमातून चीन जे आहे ते भारतीयांचा जो डाटा आहे तो डाटा चीनकडे ट्रान्सफर करत असल्याचा एक आरोप जो होत होता, एक सूर उमटलेला होता, अशी माहिती देखील समोर आलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने भारताने हे ॲप जे आहेत ते संपूर्णपणे बंद केलेले आहेत. त्याचबरोबर या ॲपच्या माध्यमातून जो काही नफा या चीनी कंपन्यांना मिळत होता त्या नफ्याचा उपयोग कुठेतरी चीन गव्हर्नमेंट जे आहे, चीनी सरकार जे आहे ते भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी त्या नफ्याचा उपयोग केला जात असल्याची देखील माहिती समोर येत होती. आणि त्याच अनुषंगाने तिथली रसद तोडण्यासाठी भारताने हा पाऊल उचलल्याचं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर मागच्या काही दिवसांमध्ये चीनी हॅकर्सकडून मोठ्या प्रमाणावरती सायबर अटॅक जो आहे तो भारतामध्ये होण्याचे अनेक उदाहरणं जी आहेत ती समोर आलेली आहेत. आणि त्याचंच कुठेतरी एक पर्यवसन जे आहे ह्या चीनी ॲप जे आहे ते बॅन करण्यात आलेले आहे, जेणेकरून सायबर अटॅक जे आहेत ते थांबवता यावेत या दृष्टीने हे पावलं उचलल्याचं आपल्याला दिसून येत आहे. दुसरीकडं बॉर्डरवरती गलवान खोऱ्यामध्ये जे काही क्लॅशेस सुरू आहेत आणि त्याचबरोबर कोरोना यामुळे कुठेतरी अर्थव्यवस्था जी आहे चीनची अर्थव्यवस्था देखील काहीशी खिळखिळीत देखील झालेली आहे. त्याचबरोबर इतर देशांमध्ये जगामध्ये मंदीचं सावट आहे आणि अशाच पार्श्वभूमीवरती भारताने ज्या पद्धतीने 59 जे ॲप आहेत चीनी ॲप जे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयावरून कुठेतरी चीनला एक जोरदार दणका जो आहे ते भारताने दिल्याचं समोर आलेलं आहे. प्राची, नक्कीच. धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. खरं तर ही खूप चांगली बातमी आहे. भारतानं चीनच्या अर्थकारणावर मोठा घाव घातलेला आहे. आपण अनेक टिकटॉक, यूसी ब्राउझर सारखे ॲप्स पाहतो आपल्या मोबाईलमध्ये आणि हे सगळे बरेच ॲप्स असे देखील आहेत की जे चीनी आहेत हे आपल्यालाच माहीत नसतं आणि ते ॲप्स आता बंद होणार आहेत. त्याच्यामध्ये टिकटॉक असेल, शेअर इट असेल, यूसी ब्राउझर असेल किंवा हॅलो, लायकी, व्हायरस क्लीनर असे अनेक ॲप्स आहेत जे आता यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये पाहायला मिळणार नाही आहेत. तर दरम्यान कुठले कुठले ॲप्स बॅन करण्यात आलेले आहेत त्यावरही एक नजर टाकूयात आपण. टिकटॉक, शेअर इट, क्वाई, यूसी ब्राउझर, बैदू ॲप, त्याचप्रमाणे शाईन, क्लॅश ऑफ किंग्स, ड्यू, बॅटरी सर्व्हर, हॅलो, लायकी. तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अच्युत गोडबोले आपल्या सोबत आहेत. सर, भारतानं चीनच्या अर्थकारणावर मोठा घाव घातलाय. टिकटॉक, यूसी ब्राउझरसह तब्बल 59 चीनी ॲप्स भारत सरकारनं बॅन केलेत, काय सांगाल? पहिली गोष्ट, ही जी स्टेप घेतलेली आहे ती स्टेप एक सिम्बॉलिक आहे असं मला वाटतं. याचा भयंकर मोठा आर्थिक काय चीनी अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असं मला वाटत नाही.
ओके. त्याचं कारण असं की आपलं हे ऍप सोडा, सगळे चीनचे जे एक्सपोर्ट आहेत ना, ते जगातले सगळ्या एक्सपोर्ट पैकी भारताकडे जो एक्सपोर्ट आहे, भारत जो माल घेतो तो फक्त 3.25% आहे. म्हणजे भारताने समजा चीनकडे काही घ्यायचं नाही असं ठरवलं उद्या, तर चीनच्या एक्सपोर्टचा फक्त 3.25% फरक पडेल. पूर्ण नाही म्हटलं तरी सुद्धा, जीडीपीच्या नाही, फक्त एक्सपोर्टच्या, म्हणजे असं झटकल्यासारखं होईल ते. आणि ते आपल्याला शक्यही नाहीये का आपण जे इम्पोर्ट करतो त्याच्यावर आपलं बरंच उत्पादन अवलंबून असतं, त्यामुळे इतकं सोपी गोष्ट नाहीये. पण एक सिम्बॉलिक स्टेप म्हणून ह्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. पण त्यावर चीनला दंका, आता तो वाटणीवर येईल वगैरे असलं काय आपल्याला काही हे करण्याचं काही कारण नाहीये. चीननी जे अग्रेशन केलेलं आहे ते आपण मान्य करावं. म्हणजे आपल्याकडे आता चाललेलं नाही असं म्हणण्यापेक्षा सरळ ते मान्य करावं, ट्रान्सपरन्सी दाखवावी. आणि दोन्ही बाजूने एका बाजूने आपण चर्चाही करतोय, डिप्लोमसी करतोय आणि अशा तऱ्हेने सिम्बॉलिक उत्तर पण देतोय. दोन्ही माझ्या मते चांगल्या गोष्टी आहेत. दोन्ही तऱ्हेने आपण प्रयत्न करतो, ही चांगली गोष्ट आहे. सिम्बॉलिक आता जी केलेली त्याला माझा पाठिंबाच आहे. पण त्यामुळे चीनला बँक काही दंका बसेल असायला लागला. आणि काय माहितीये का, भारतातल्या लोकांना असं त्याचं फार उदाहरण सांगतो, टेरिटला जिओ स्विच आहे, पबजीला कॉल ऑफ ड्युटी आहे, नंतर टिकटॉकला चिंगारी आहे, यूसी ब्राउझरला मायक्रोसॉफ्ट आहे. तर प्रत्येकाला काहीतरी एक ऑल्टरनेटिव्ह आहे भारतात. फक्त भारतीय लोक थोडा त्रास होईल नक्कीच. आणि टिकटॉक आणि पबजी खूपच लोक त्याला अधीन झालेले होते. एखाद्याने बरंच झालं की ऍप जर का थोडी कमी झाली तर तेवढं त्याचं ऍडिक्शन थोडं कमी होईल असं वाटतं मला. एकच आपण बघितलं पाहिजे की त्या टिकटॉकनी भारतामध्ये खूप लोक नोकऱ्या दिल्या होत्या. त्याच्या नोकऱ्या जातील, आपल्यावरती सुद्धा परिणाम होणार नाही असा काही भाग नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्याऐवजी इतर ऍप्स येतील, त्यांना नोकऱ्या मिळतील, हे सगळं अगदी मला मान्य आहे. आणि त्याला वेळ लागेल, लोकांना सवय झालेली स्थिती जाण्यास थोडा वेळ लागेल. पण चीनच्या अर्थव्यवस्था तर भयंकर काही कोसळेल आणि चीन ताबडतोब जाईल डिस्कशन टेबलवरती, त्याच्या येईल त्यात गेल्यामुळे असं अजिबात नाही. हा एक सिम्बॉलिक आहे आणि चीनच्याकडे 2 मिनिटाच्या वर्चस्व बघेल असं मला वाटतं. नक्कीच, अगदी बरोबर सर. आता तुम्ही म्हणालात की चीनची जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यावर फारसा परिणाम होणार नाहीये, मात्र कुठेतरी भारताने आता जगासमोर आपला स्वाभिमान राखलाय असं म्हणता येईल का? हो, नक्की नक्की. पहिली गोष्ट ही स्टेप जी आहे ना, ती स्टेप भारतीय लोकांना दाखवण्याकरता लक्षात ठेवा. ही चीन करता नाहीच आहे की बघा आम्ही आता काहीतरी केलेलं आहे. त्यात सुद्धा आणि राजकारणाचा भाग सुद्धा खूप आहे. म्हणजे असं की राजीव गांधी फाउंडेशनवरती बीजेपीने हल्ला केलेला होता, मग काँग्रेसने हल्ला केला की टिकटॉकने बीजेपीला मदत केलेली आहे, हे सगळं पुन्हा उलटवून टाकण्याकरता पुन्हा टिकटॉक बंद करणं, असं त्याला राजकीय पण रंग असू शकतात. ते त्यात किती राजकीय अंग आहेत हे मला काही माहित नाही. पण आर्थिक म्हणाल तर चीनवरती प्रचंड त्याचा परिणाम होईल असं मला वाटत नाही. पण भारतीय दिस स्टेप इज फॉर इंडियन पॉप्युलेशन कन्झम्पशन, हे लक्षात ठेवा. म्हणजे भारतीय लोकांसाठी ती स्टेप आहे की बघा आम्ही काहीतरी केलं, त्यांच्या भावनांना हात घातलेला आहे आणि त्यामुळे भारतीयांचं एक स्वाभिमान आणखीन तो पुढे जाईल एवढं मात्र नक्की. त्यात चूक आहे असं मला वाटतं. बरोबर, नक्कीच. धन्यवाद अच्युत गोडबोले सर, तुम्ही आम्हाला दिलेल्या माहितीबद्दल. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. दरम्यान कुठले कुठले ॲप्स बॅन करण्यात आले आहेत त्यावरही एक नजर टाकूयात. हॅलो, लाईकी, व्हायरस क्लीनर, टिकटॉक, शेअर इट, यूसी ब्राउझर, हॅलो, लाईकी, व्हायरस क्लीनर हे ॲप्स बॅन करण्यात आलेले आहेत. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते. टिकटॉक, यूसी ब्राउझरसह तब्बल 59 चीनी ॲप्स भारत सरकारनं बॅन केले आहेत. काय सांगाल? ही अतिशय महत्वाची बातमी आहे आणि आपण एक चीनला फार मोठा धक्का दिलेला आहे. कारण या ऍप्स खरं तर ही ऍप्स खूपच आधी बॅन करायला पाहिजे होती. कारण यामुळे आपलं सुरक्षेच्या दृष्टीने खूपच जास्त नुकसान होत आहे. उदाहरणार्थ झूम हे मीटिंग ऍप आहे, याच्याशिवाय टिकटॉक हे व्हिडिओवाला ऍप आहे आणि असे अनेक ऍप आहेत. हे ऍप बेसिकली आपली माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ जर समजा माझ्या ह्याच्यावरती जर झूम माझ्या मोबाईलवरती जर लागलेलं असेल तर माझी जी कुंडली आहे ती या ऍपला कळू शकते. म्हणजे मी कोणाशी बोललो, कधी बोललो, काय बोललो, बँकेत ट्रान्झॅक्शन काय केलं, म्हणजे माझी सगळी माहिती. अर्थात मी एवढा महत्वाचा माणूस नाहीये, परंतु ज्यावेळेस महत्वाच्या माणसांच्या फोन मधली माहिती चोरली जाते तर ते धोकेदायक असतं. आणि याच्याशिवाय त्यांना म्हणजे भारताविषयीची सगळी माहिती, ज्याला बिग डेटा असं म्हटलं जातं, ही त्यांच्याकडे पोहोचते आणि भारतीय कुठल्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने वागू शकतील हे त्यांना कळू शकतं.
तर आपल्या माहितीचं रक्षण करणं हे अतिशय महत्वाचं होतं. परंतु इतके वर्ष आपण काही केलं नाही. देशाची जी राष्ट्रीय सुरक्षा ती आपण वाऱ्यावरती सोडलेली होती. परंतु आता जे पाऊल उचललेलं आहे त्याच्यामुळे आपली माहिती चोरणं जे चीनकडून चाललेलं होतं ते नक्कीच आता थांबेल. कारण या सगळ्या ऍप्स करता रिप्लेसमेंट अवेलेबल आहेत. म्हणजे झूम मिटिंगच्या ऐवजी गुगल मिटिंग आहे, जे झूम मिटिंगच्या ऐवजी आत्ताच एक स्वदेशी लोकांनी एक असाच प्रकारचं ऍप तयार केलंय की जे झूम पेक्षा सुद्धा जास्त चांगलं आहे. तर त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस आत्मनिर्भर होऊन भारतीय गोष्टी वापरतो त्यावेळेला आपली माहिती चोरली जाऊ शकत नाही. हा सर्वात मोठा महत्वाचा फायदा आहे. आणि ऍपला बॅन करणं हे एक महत्वाचा पाऊल तर नक्कीच आहे. परंतु याच्या पुढे जाऊन आपल्याला हे जे चीन आपल्याशी जे व्यापार युद्ध खेळतं आहे हे सुद्धा जिंकण्याची गरज आहे. कारण मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की चीन प्रचंड प्रमाणामध्ये भारतामध्ये गोष्टी विकतो. 90 अब्ज डॉलर्सच्या त्यांनी गोष्टी मागच्या 2019 मध्ये विकल्या. प्रचंड नफा कमावला. त्यांची अर्थव्यवस्था प्रचंड मोठी झाली. त्यामुळे त्यांनी डिफेन्स बजेट प्रचंड प्रमाणामध्ये वाढवलं. त्यामुळे त्यांची सैन्याची शक्ती प्रचंड वाढली. आणि आज जे लडाखमध्ये जे त्यांनी आक्रमण केलेलं आहे त्या आक्रमणाला फायनान्स कोणी केलं, पैसे कोणी पुरवले, तर त्या भारतीयांनी जे अजून नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा हेमंत सरांनी देखील मांडलेला आहे की चीनी ॲप्स जे आहेत ते आपली वैयक्तिक माहिती चोरू शकतात.